आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी रात्री आपटेनगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला। आमदार पाटील यांनी मोरे मानेनगर इथल्या श्रीकांत मोरे यांच्या घरी या परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या। या परिसरात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी श्रीकांत मोरे आणि रघुनाथ मोरे यांनी केली। या सर्व उपनगरीय भागामध्ये निधी उपलब्ध करून देऊन सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून दिल्या जातील असं आमदार पाटील यांनी सांगितलं। उपनगरीय भागातील प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी धीरज पाटील, तानाजी सरवडेकर, रवींद्र राऊत, सुनील शिपुगडे, उदय जाधव, सुहास बारड, चंद्रकांत माने यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। यानंतर साई कॉलनी इथल्या साई कॉलनी हॉलमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला। सध्याच्या सरकारकडून अपुरा निधी मिळत असला तरीही आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरीय भागात विकासकामं सुरूच ठेवली असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। यावेळी सतीश बर्गे, साई कॉलनीचे उपाध्यक्ष बी.जी. पाटील, प्राध्यापक मोहन शिंदे, आनंदराव आडसूळ, प्रशांत बर्गे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। आमदार ऋतुराज पाटील यांनी कृष्णराव साळोखेनगर इथले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर जालंधर मगदूम यांच्या घरी या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी या परिसरातील समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही दिली। याप्रसंगी जालंधर मगदूम, प्राध्यापक विलास चव्हाण, काशीनाथ गुळवणी, शिशिर राऊत, विशाल यादव, अभिजित वरुटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यानंतर आमदार पाटील यांनी महालक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या। ड्रेनेज पाईपलाईनचं काम, रस्ते तसंच हॉलच्या कामासाठी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलं। यावेळी एम.डी. पाटील, सदाशिव मगदूम, मिलिंद पाटील, किरण पिसे, दीपक वसगडेकर, सुधीर चिकोडे, दयानंद कांबळे, काका कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।